पोटासाठी माणूस कुठलाही उद्योग करत असला मात्र ज्या कलागुणांना आहेत त्या माणसाला स्वस्त बसू देत नाही आणि त्यामुळेच कलाकाराच्या डोक्यात असलेल्या गोष्टी तो माणूस जो आहे तो प्रत्यक्षात चिजत असतो आणि अशाच एका कलाकाराने वेगवेगळ्या वस्तू बनवून धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपलेली आहे. आपण बोलणार आहोत अलीम शेख यांना. ह्या सगळ्या वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ते भंगारापासून अशा वस्तू बनवतात. किती वर्षापासून हे सगळं तुम्ही बनवताय? सर मी 1995 ला मी सुरुवात केली ती व्यवसाय म्हणजे वेल्डिंग व्यवसाय शिकण्यासाठी. तर 2005 ला मी स्वतःचा व्यवसाय टाकला. छोटंसं एक वर्कशॉप टाकलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे गेट गाड्या म्हणजे फॅब्रिकेशनचं जे वेल्डिंग व्यवसायाचं काम आम्ही करायचो. त्याच्यामध्ये आमच्या मोठ्या बंधूची मला साथ लाभलेली आहे. आम्ही दोघं मिळून केल्यावर उरलेल्या ज्या वस्तू असतात ज्या वेस्टेज म्हणून भंगार म्हणतात त्याच्याबद्दल फेकून न देता आपण त्याचा काहीतरी आर्ट तयार करावं. कारण लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळं म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी कला बघावी, दिसावी या हिशोबाने मी बघायचो. त्याच्यामुळे उरलेले नटबोल्ट असू द्या, मोटरसायकलचे चेन असू द्या, गेअर्स असू द्या, वायशर्स हे मी जोडून काहीतरी आपण त्याच्यापासून तयार केलं पाहिजे आता हेच होतं. तर मी त्या हिशोबाने मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे लहान लहान गोष्टी तयार करायचो. म्हणजे एखादं फुलपाखरू असू द्या, कॉक्रोच असू द्या, कीटक, साप, बेडूक असू द्या, विविध प्रकारच्या मी वस्तू केलेल्या आहेत. असे विठ्ठलाची मूर्ती केलेली आहे या हिशोबानं, ही पाल केलेली आहे. आता ही पूर्ण पत्र आहेत बघा, हे वेस्टेज आहे, काही त्याच्यामध्ये काम नाही. गेटचे तुकडे वायशर आहेत, त्याचं गोबर तयार केलेलं आहे, सरडे तयार केलेले आहेत. त्याच्या कमीत कमी माझ्याकडं 2000हून जास्त म्हणजे एक 15 ते 20 वर्षात स्वतःचा व्यवसाय करून आणि व्यवसाय नाव रूपाला आणून फावल्या वेळात 10च्या नंतर रात्री आम्ही हे काम करतो. आणखीन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कुठल्या वस्तू बनवल्या? सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वस्तू म्हणजे एक शेतकरी आत्महत्यावर मी खिळ्यापासून एक आर्ट केलं. म्हणजे एक झाडाला टांगलेले शेतकरी म्हणजे गळफास घेतलेला, खाली घर दाखवलेलं आणि त्याची समजा बायको आणि मुलं रडणारी असा एक आर्ट केला. ते खूप प्रसिद्ध झाला माझा आर्ट. त्याच्यानंतर स्त्रीन भ्रूण हत्येवर केलेले मी 2-3 आर्ट केलेले असे. स्त्रीन भ्रूण हत्या असू द्या, शेतकरी आत्महत्या असू द्या. मोठ्या प्रमाणात तुम्ही बंदुका लावल्यात. हा, याचा काही त्रास वगैरे? बंदुकीचं तर बंदुकीचं म्हणजे एक शौक म्हणजे लहानपणी आपण टिकल्याच्या बंदुकी खूप फोडलेल्या आहेत दिवाळीत. मग आता काही मी आता बाहेरचे फॉरेनर आर्टिस्ट असतात त्या बंदुका खूप करतात स्क्रॅप मधून. मी इंस्टाग्रामवर युट्यूबवर बघितलेले आहेत. मला तो छंद लागला तर मग मी बंदुका केलेल्या आहेत. म्हणजे एक 100-200 बंदूक म्हणजे केलेल्या आहेत. न चालणाऱ्या बंदुकी, साध्या खऱ्या खुऱ्या न वाटणाऱ्या. म्हणजे नटबोल्ट, वायशर, मोटरसायकलचे पार्ट्स मी जास्त बंदुकीमध्ये वापरतो. आणि त्याची अडचण अशी येते, आता काही शासनाचे लोक येतात माझ्याकडे, कर्मचारी म्हणजे कर्मचारी येणं शक्य साहजिकच आहे ते येणं. काही खरं खरंच बनवतोय तर काय करतो हे महत्वाचं ते विचारून जातात. डीएसपी साहेब येतात, आपले गुरबाण साहेब असतील, गोबाळे साहेब असतील, प्रत्येक आणि येऊन बघून हे बंदुकीचं आर्ट बघून आणि दुसरं आर्ट कला बघून म्हणजे एकदम कौतुक करून प्रशंसा करून जातात. स्वतःचा नंबर देतात, काही अडचण आली तर आम्ही आहे तुझ्या पाठीशी असं कौतुक करून जातात. आता हे सगळं काही तुम्ही करताय, बरोबर आहे सगळं. ह्याच्यातनं आता तुमचं शिक्षण तर 12वी झालं असं होतं. ही कलागुण पुढे चालत राहावा याच्यासाठी काही प्रयत्न? तर 12वी शिक्षण झालेलं आहे. आता माझी जी शॉप आहे मी रेंटवर घेतलेली, 20-22 हजार रुपये मला रेंट येते अवरेज. मला असं वाटतं शासनानं माझ्यासाठी काहीतरी लोनची व्यवस्था किंवा डीआरडीचं ते काहीतरी लोन असतात म्हणून आपण लोन घेतलेलं नाही अजून. लोन दिलं तर मी स्वतःचं जागा घेऊन तिथं शेड उभं करून येणाऱ्या पिढीला म्हणजे तरुणांना म्हणजे ह्या आर्ट बद्दल शिकू शकतो. जर त्यांना या आर्ट बद्दल नाही शिकायचं तर त्यांना वेल्डिंग व्यवसायाचं मी प्रशिक्षण देऊ शकतो. एका वर्षात 6 महिन्यात त्यांना प्रशिक्षण देत स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात, उदरनिर्वाह करू शकतात स्वतः कुटुंबाचं. हा, आणि वेल्डिंग व्यवसायाचे आज घडीला खूप चांगल्या नावारूपाला आहे वेल्डिंग व्यवसाय. कारण शेड व्हायलेत, शटर व्हायलेत, गेट व्हायलेत. म्हणजे घराच्या बांधकामासाठी सुरू केलं तर एक 25-30% तर लोखंडाचं काम लागते. त्याच्यामध्ये आजच्या तरुण पिढीला मी एकच सांगतो की नोकरीच्या मागं न लागता स्वतःचा व्यवसाय निर्माण करा. थोडी मेहनत येईल, अडचण येईल, थोडं परेशानी होईल, मग तर एक दिवस तुम्हाला चांगलं प्रतिसाद भेटेल या गोष्टीचा तुम्हाला.
लोनसाठी अडचणी येतात असं म्हणतात सर काय अडचणी? लोनसाठी अडचण कसं आहे, आता 12वी जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण झाल्यामुळं मला लोन कोणी देत नाही. आणि आपल्या नॅशनल बँक असतात SBI कडून आम्हाला लोन कोणी देत नाही, आणि प्रायव्हेट बँकेकडून मला लोन परवडत नाही व्याज दर जास्त असल्यामुळं. आम्हाला सबसिडीचं एखादं लोन जर मला भेटलं तर मी व्यवसाय वाढवू शकतो, दुसऱ्याला शिकू शकतो. आज घडीला माझ्याकडे 12-15 मुलं कामाला आहेत. मी येणारे आता ITI करून मुलं येतात त्यांना मी शिकू शकतो. 1 वर्ष 1.5 वर्ष माझ्याकडे काम केलं तर ते स्वतःचा व्यवसाय टाकू शकतात. शासनाकडून हीच विनंती आहे की त्यांना मला एखादं लोन किंवा पुण्याच्या नगर परिषदेकडून एखादा गाळा त्यांचा तयार असलेला म्हणजे जागा मला लीजवर दिली तर मी तिथं स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरू करू शकतो. अजून एवढंच आहे. या कलागुणांना पाहता अजून कोणी वाव दिली नाही असं दिसतं. हा तर कसं आहे, तर लहान गावात असल्यामुळं वाव तर भेटणं मुश्किल आहे. म्हणजे थोडं माइंड क्रिएटिव्ह असलं कोणाचं तर ते कौतुक करणारच. आता न समजणारं तर हे सगळं भंगारच आहे. आता जे येतात खूप मोठे लोक येतात, आर्टिस्ट येतात. प्रमोद अरवी सर माझे रांगोळीकर आहेत चांगले, ते आलते. जे स्कूल ऑफिसचे सर आलते माझ्याकडे, हेडमास्टर आलते. वारंवारी मोठमोठे लोक म्हणजे इथं पुण्याला आलेले PI असू द्या, PSI DSP असू द्या. वरच्या सरकारमधले कोणी आले होते? नाही सर, कुणी भेट दिली नाही. सरकारबद्दल काय भूमिका काय आहे? भूमिका हीच आहे की सर हे म्हणजे ही जी मी आर्ट ही माझी कला आहे लोकांपर्यंत पोहोचवावी. आता मी एखाद्या लहान गावामध्ये आहे, कौतुकाची थाप द्यावी जेणेकरून मोठ्या सिटीमध्ये मला प्रदर्शन लावता येईल. त्यांनी त्याची काहीतरी मला उपाययोजना करून द्यावी, म्हणजे लोकांपर्यंत माझे आर्ट पोहोचावं. आता सोशल मीडियाद्वारे तर मी इंस्टाग्रामहून इथून फेसबुकवरून पोहोचवतो, आता तेवढं शक्य होत नाही ते काम. म्हणजे एखाद्या मोठ्या सिटीमध्ये मला प्रदर्शन लावायचं तर मला कोणी सपोर्ट केलं तर मी हे 2000 वस्तू आहे माझ्याकडे, 2000हून जास्त आहे, मी तिथं प्रदर्शन लावू शकतो त्या गोष्टीचा. तिथल्या लोकांना बघण्यासाठी, लहान मुलांना बघण्यासाठी, त्यांना शिकण्यासाठी जे इच्छुक आहे ते म्हणजे कला, त्यांच्यासाठी चांगलं एक हे आहे. तर हे शेकालीम आहेत आणि वेगवेगळ्या वस्तू त्या बनवतात. या वस्तू ज्या त्यांचा जो कलागुण आहे याला वाव मिळत नाही आणि ते कुठेतरी शाबासकीची थाप माझ्या पाठीवर टाकावी अशी त्यांची एकूणच इच्छा आहे. आणि या कलागुणांना पुढे चालवण्यासाठी किंवा पुढे लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने, प्रशासनाने मला मदत करावी अशी त्यांची मागणी आहे. तर यावर प्रशासन आणि शासन कशा पद्धतीने विचार करतं, या कलागुणांना वाव मिळते का हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.